रुचीचे केस जे आहेत ते खूप वाढले होते, त्यामुळे आज आम्ही गेलो होतो तिचे हेअर कट करण्यासाठी. तर फायनली तिचा हेअर कट केलेला आहे. जास्त काही कट केले नाहीत केस, कारण छान असे वाढले होते आणि इम्प्रूव्हमेंटही झाली होती जरा केसांमध्ये. त्यामुळे फक्त स्ट्रेट थोडेसे कट केस केलं होते, बाकी काही खास केलं नव्हतं. तर पूर्ण व्हिडिओ जो आहे तो नक्की पहा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार, त्यामुळे आहे रुही आणि रुची यांना सुट्टी शाळेला. तर आज रुचीची जी आहे ती केस वॉश केली, कारण तिची केस खूप वाढली होती आणि थोडीशी म्हटलं कट करून आणावं, आज सुट्टी आहेत. तर काय होतं की 5-6 दिवस शाळा कंटिन्यू असल्यामुळे आणि सकाळी 8:15ला तर जावं लागतं, त्यामुळे मग केस वॉश करायला हे काही मिळत नाहीत. त्यामुळे वाळत नाही, जरी धुतली तरी ते वाळलं जात नाही. आणि मग आता उन्हाळाही आला आहे, तर म्हटलं थोडीशी कट करून आणावीत केस. आणि मेन म्हणजे ती आज तयार झाली केस कट करायला. रोज म्हणते मी, जवळजवळ 1-1.5 महिना झालं मी तिच्या मागं लागली की थोडीशी आपण केस कट करूया, पण ती काय ऐकतच नव्हती. तर फायनल आज तिने माझं ऐकलेलं आहे, तर ती म्हटली की जाऊया चला कट करायला. तर मग आज जरा वेळात मी तिला केस कट करण्यासाठी नेता येतं. आज तिची केस वॉश केलेली आहेत. आणि रुहीचा जो आहे तो आज मंथनचा स्कॉलरशिपचा पेपर, ती सकाळ सकाळ आज अभ्यास करायला बसली होती. तर इथे बसलेली आहे रुही हाय कर. तर तिला अभ्यास करत आहे रुही. उद्या संडे आहे आणि तिचा मग स्कॉलरशिपचा पेपर आहे, त्यामुळे ती अभ्यासाला बसलेली आहे सकाळ सकाळ. आणि ही दुसरी जी पार्श्व आणि प्रणीला आहेत, तर तेही आज सकाळची शाळा असते, त्यामुळे ते काय शाळेत गेलेले नाहीत दोघंही. त्यामुळे ते पण येतीलच आता 2 मिनिटात, बाहेर फिरायला गेलेले आहेत. तर बघू शकता रुचीचे जे केस आहेत ते अशा पद्धतीने वाढले होते. मग आज फायनली म्हटलं केस वॉश केली आणि आता म्हटलं नेऊया तिला हेअर कट करण्यासाठी. तर तयार होत नव्हती, आज झाली तयार. तिला पुन्हा एकदा विचारलं, कारण परत जर रडत बसली तर मग परत आणखीन प्रॉब्लेम होईल. आणि मग तिला म्हटलं की मनी प्लांट जो आहे तर तो रुहीने लावला होता. मग रुही अभ्यास करत होती म्हणून रुचीला सांगितलं की त्याचं जे पाणी आहे पाण्यात लावला होता, कारण म्हटलं जरा असा वाढला व्यवस्थित की मग परत मातीत लावूया. सुरुवातीला मी पाण्यात लावला होता, मग ते रुचीला सांगितलं मी की पाणी चेंज कर म्हणून. मग ती पाणी जे आहे ते पहिलं तिने वतून दिलं आणि मग दुसरं जे पाणी आहे ते भरून आणलं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मनी प्लांटचं ट्री पुन्हा व्यवस्थित ठेवलं. तर काय होतं की रुचीचे केस कापण्याचं मेन कारण म्हणजे सकाळी फार गडबड होते आणि मग केसाची जर व्यवस्थित निगा नाही राखली तर मग परत प्रॉब्लेम होतात आपल्यालाच. म्हणून मग म्हटलं जास्त काही नाही, थोडेसे अगदी कट करायचे होते. मला जास्तच करायचे होते, पण ती म्हटली की जास्त मला हेअरकट नको, म्हणून मग थोडीच केस कट केली तिची. तर बघू शकता तिने असं छान असं झाड आहे ते परत पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग हळूहळू म्हटलं आता थोडी थोडी आपण झाडं वरती टेरेसवरती वाढवूयात. आणि इकडे बघू शकता पार्श्व आलेला आहे शेंगा घेऊन. कोणाच्यात तरी गेला असेल आणि शेंगा घेऊन आला असेल. त्याला शेंगा जे आहेत ते फार आवडतात आणि मग रुहीपाशी बसला आहे आणि आता शेंगा हळूहळू बसून खाईल बघा. तर रुहीला खूप त्रास देतो तो अभ्यास करताना, बाकी काय दुसरं खेळतो त्याचा तो, फक्त जो आहे तो त्रास भरपूर देतो. तर मग मी निघालो होतो आता, मग केसाचा गुंता वगैरे काढून घेतला. पार्लरमध्ये निघाले होते तिचे हेअरकट करण्यासाठी मी, तर तिचे जे आहेत ते केसाचा गुंता काढून घेतला. काय होतं ब्लँकेट वगैरे थंडी अजूनही पडत आहे, त्यामुळे ब्लँकेट जी घेतं त्याचे जे धागे असतात लोकर, तर ते केसामध्ये फार अडकून राहते. आणि मग पार्लरमध्ये गेलो आम्ही आणि मग तिचा जो आहे तो लहानपणी मी ॲपल कट केला होता. लहानपणी म्हणजे आत्ता 2 ते 3 वर्षापूर्वी तिचा ॲपल कट केला होता. त्यावरती मी काय तिचे जे ते केस कट केले नव्हते आणि मग आत्ता केले, त्यामुळे ते जे वाढले होते ते असं व्ही शेपमध्येच वाढले होते. त्यामुळे मग करताना स्ट्रेट कट केला की जेणेकरून थोडेसे आणखीन वाढले तर मग छान दिसेल. आणि इकडे बघू शकता पार्श्व आणि प्रणील यांची मस्ती चालली होती रुचीबरोबर, कारण आजच सुट्टी असल्यामुळे तिघा चौघांनाही खेळायला मिळतं. रुहीचा तसा अभ्यास चालला होता कारण तिचा स्कॉलरशिपचा एक्झाम आहे म्हणून, आणि ह्या तिघांची मस्ती चालली होती. आणि मग त्यातच म्हटलं जरा खेळले म्हणजे मग भूकही लागेल.
आत्ता जरा ऊन पडत असल्यामुळे दुपारचं जे काय आहे ते बाहेर जास्त खेळत नाहीत, दोघं घरातच खेळतात. आणि बाहेर गेलं की मग रस्त्यावरती ट्रॅक्टर वगैरे त्याची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे मग ते दोघं तिघं घरातच खेळतात. ह्या दोघी जरी बाहेर गेल्या तर मग ह्या दोघांवरती खूप लक्ष ठेवावं लागतं, कारण रोड साईडला घर असल्यामुळे वाहनंही सारखी ये जा चालू असते, त्यामुळे खूप लक्ष ठेवावं लागतं. आणि सारख्याला एकाला दोघाला सारखे आहेत, त्यामुळं हे काय होतं, रस्त्यावरती सारखीच जातात दोघेजणं. आणि अजून लहान आहेत, त्यामुळे मग घसरगुंडी आणली होती. आणि मग ते खेळल्यानंतर दोघांनाही मग आवडीचा मेनू होता. आज केली होती इडली आणि मग दोघांनाही खूप आवडते इडली आणि मग खूप असं कंटाळतात आणि मग कंटाळलं की मग छान असं जेवण करतात. तर मग दोघं तिघंही फ्रेश झाले आणि मग शेवटी इडली खायला बसले. मग बघू शकता पार्श्वला नेहमीप्रमाणे असं काही असलं की टेरेसवरती जायचं असतं जेवायला आणि मग शेवटी तो टेरेसवरती गेलेला आहे. बघू शकता इडली आणि सांबार केलेला आहे. संध्याकाळची वेळ झालेली होती, म्हटलं जरा दाखवावं तुम्हाला बाहेरचं वातावरण. अजूनही उन्हाळा सुरू झाल्यासारखं दुपारचं ऊन तावत आहे, पण संध्याकाळी आणि पहाटं जरा थंडी वाजते आहे अजूनही. आणि मग शेवटी ह्या दोघा तिघांनी छान असं जेवण करून घेतलं. इडली आणि सांबार हे सगळ्या लहान मुलांना आवडीचाच मेनू असतो शेवटी. आणि मग सांबार जरा 2 नमुन्यामध्ये केलं होतं, एक थोडंसं तिखट आणि एक जरा कमी तिखट. म्हणजे हे जे आहेत पार्श्व प्रणील ह्यांना जरा कसं थोडंसं कमी तिखट असलं तर मग व्यवस्थित जेवतात, दुसरं काय करावं लागत नाही. आणि इडलीमुळं पोटही छान असं भरलं जातं. तर मग इडलीचा कुकर लावला आणि गरमागरम इडली सर्वांनी खाल्ली. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.